नमस्ते. पैठणी साडीपासून सुंदर फ्रॉक शिवायचा असेल तर हा व्हिडिओ पहा. तुम्हाला कटिंग सांगते, परफेक्ट कटिंग आहे. तर ही साडी आहे, पाहू शकता, पैठणी साडी आहे. छान अशी पर्पल कलरमध्ये साडी आहे. आपण अस्तर घेतलेला आहे, 2 मीटर अस्तर घेतलेला आहे. तर पहा या पद्धतीने. तर आपल्याला जेव्हा आपण फ्रॉक शिवतो ना, तेव्हा खालच्या साईडला आपल्याला म्हणजे कमरेपासून खालच्या बाजूला जो काही साडीचा मधला स्पेस असतो ना, तो जोडायचा असतो. आणि वरच्या बाजूला म्हणजे वरचा कमरेपासून वरचा भाग असतो ना, तिथे पदर किंवा असं वेगळा लुक दिला ना, तर त्याचा म्हणजे जो काही फ्रॉकचा जो काही लुक आहे ना, तो एकदम व्यवस्थित असा आणि वेगळा असा आकर्षक दिसत असतो. साडीपासून शिवलाय असं वाटतच नाही. तर पहा, मी तुम्हाला कटिंग सांगते. तर हा जो फ्रॉक आहे ना, तो मापाला दिलाय. तर याच फ्रॉकने मी आहे तसा मला शिवायचा आहे. त्याच्यामुळे बघा, जसं त्या फ्रॉकचं माप आहे ना, ते परफेक्ट बसतं मुलीला. त्याच्यामुळे मी तेच माप घेत आहे. उंची आहे 10 इंच. त्याचबरोबर शोल्डर टाकलेला आहे आपल्याला 4.5 इंच. मुंडा घेतलेला आहे 5 इंच. आणि मधला जो चेस्टचा भाग आहे ना, तो आहे 24 म्हणजे 6. 24चा चौथा भाग 6 इंच. त्याच्या पुढे 2 इंच मार्जिन ठेवायचं आणि मुंड्याचा सेप 1 इंचावरती देऊन घ्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर कंबर आहे त्यांची 22, म्हणजे त्या मुलीची कंबर आहे ना 22 इंच. तर 5.5 इंच आणि त्याचबरोबर पुढे 2 इंच मार्जिन ठेवायचं. कारण आपण पुढे टक्स देत असतो ना, तिथे अर्धा इंच म्हणजे 1 इंच तिथे जाणार आहे. आणि फिटिंगसाठी एक्स्ट्रा 1 इंच ठेवायचं. तर पहा, या पद्धतीने पुढच्या गळ्याचं माप म्हणजे मी काढून घेतलं. पुढचा गळा 3-3.5 इंचावरती घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा सुद्धा 3.5-4 इंचावरती घ्यायचं आहे. तुम्हाला कमी जास्त करायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. मी बॅक साईडला चेन लावणार आहे. तर पहा, या पद्धतीने दोन्ही साईडला. आता पुढचा आपण पार्ट कट केला तसाच सेम मागचा जसा आहे तसा ठेवून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. आणि फक्त गळा आहे ना, तिथे फक्त आपल्याला चेंजेस करायचे आहेत. या पद्धतीने कमरेच्या वरचा भाग असतो ना, त्याचं मी कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. अस्तरचं सेम असंच ठेवायचं आणि आपल्याला पदर आहे ना, त्या पदराच्या भागावरती असंच कटिंग करून घ्यायचं. याच्यामध्ये काहीही बदल करायचे नाहीत. तर पहा, या पद्धतीने दोन्ही पार्टचे कटिंग झालेले आहे. आणि आपल्याला आता जो काही कमरेपासून खाली भाग आहे त्याची उंची पाहू शकता. या पद्धतीने जी काही उंची आहे ना, ती पूर्ण उंची आहे 24 इंच, म्हणजे कमरेपासून खाली. तर तेवढी घेतलेली आहे मी उंची. तर पहा, या पद्धतीने उंची घेतली. त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं खालच्या बाजूने जर फोल्ड करायचं असेल तर. आता मला फोल्ड करायची गरज लागली नाही, कारण जो काही साडीचा काठ होता ना, तो एकदम छान असा प्रॉपर होता. त्यामुळे काही मला फोल्ड करायची गरज लागलेली नाही. तर त्यानंतर पाहू शकता, या पद्धतीने अस्तर घेतलेलं आहे. अस्तरची 4 पदरी घडी मारून घ्यायची आणि आपल्याला जेवढा अस्तर आतमध्ये घालायचं आहे, म्हणजे तुम्हाला घेर जेवढा टाकायचं आहे तेवढं तुम्ही या पद्धतीने सरळ असं अस्तर कट करून घेतलं तर सरळमध्ये अस्तर कट केलं तरी चालतं. छोट्या छोट्या वरून प्लेट्स द्यायचे आहेत आपल्याला, पाहू शकता या पद्धतीने. आणि जर तुम्हाला अंब्रेला टाईप चौकोनी घडी करायची आणि त्यानंतर गोलाकारमध्ये वरच्या बाजूला जसं अस्तर कट करताना तसं सुद्धा तुम्ही करू शकता. मी स्ट्रेटमध्ये केलेलं आहे. तर बाही कटिंग करायची राहिलेली, बाहीचं सुद्धा माप जसं आहे ना, त्या फ्रॉकचं ते माप घेतलं आणि त्यानंतर बाही कटिंग करून घेतली. आता त्यांना ती फुगाबाही आहे ना, ती बनवायची. तर पाहू शकता, मी सिम्पलमध्ये बाही कटिंग करून घेतल्यानंतर त्यानंतर साडीचा जो काठ आहे ना, त्या काठापासून आपल्याला फुगाबाही तयार करायचे. कारण तो साडीचा काठ जर बाहीला लावला ना, तर अजून सुंदर आपला जे फ्रॉक आहे किंवा वन पीस म्हणू शकता, काही म्हणू शकता तुमच्या पद्धतीने, तर अजून सुंदर लुक येतो. तर या पद्धतीने पाहू शकता, मी सुरुवातीला साडीचा पदर कट करून घेते. त्यानंतर जो काही उरलेला भाग आहे साडीचा, त्याची पूर्ण घडी मारून घेणार आहे. कारण त्यांना ना हा जो फ्रॉक आहे ना, तो डबलचा पाहिजे. म्हणजे ना, आतल्या साईडून डबल लेयर्स आली पाहिजे आतमध्ये, म्हणजे त्यांना फुगीर असा दिसेल या पद्धतीने. कारण काय होतं, असे फ्रॉक आहेत ना, आतमधून आपण कॉटनचं जर अस्तर लावलं तर ते फुगीर असे दिसत नाहीत, जवळ येतात. आता याला मी प्लेट्स आहेत ना, त्या प्लेट्स कट करून घेतल्या. जी काय उंची आहे ना आपली 24 इंच, तेवढी उंची टाकून घेतली आणि त्या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता, या पद्धतीने मी प्लेट्स टाकून घेतल्या. त्यानंतर त्याच्यावरून इस्त्री जरी फिरवली ना, तरी जशा आहेत ना तशा प्रॉपर प्लेट्स बसल्या जात नाहीत. म्हणून त्यांना ना, जास्त घेर दिसण्यासाठी त्यांना डबल लेअरचा फ्रॉक तयार करायचा होता. तर मी पुढच्या बाजूला 2 आणि मागच्या बाजूला 2 पार्ट असे पार्ट तयार करून घेतले आणि आतमध्ये अस्तर. तर एवढे 3 प्रकार मी कट करून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे फ्रॉक. तर पाहू शकता, पूर्ण व्हिडिओ स्टिचिंगचा दाखवलेला नाही मी. चेन लावून घेतली बॅक साईडला, पुढचा पार्ट तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या प्लेट्स आहेत ना पुढच्या, पाहू शकता या पद्धतीने डबल लेअर तुम्हाला दाखवते. तर पहा, हा वाला पुढचा पार्ट आहे आणि एक दुसरा पार्ट तुम्हाला दाखवते, तो वाला एक आहे. असे 2 पार्ट तयार केलेले आहेत. तर हे पुढे आणि ते पार्टी असं डबल लावल्यामुळे त्यांचा जो काही फ्रॉक आहे ना, तो एकदम फुगीर दिसत आहे. अजिबात असं अंगावर चिपकून वगैरे राहिला जाणार नाही. यासाठी ही ट्रिक्स मी यूज केलेली आहे. तर तुम्हाला जर नक्कीच याचा वापर झाला तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता. आणि हे आहे अस्तर. अस्तर नेहमी आपल्याला जो काय आपला फ्रॉक असतो ना, त्याच्या 1 इंचवरती
एवढाच तर आपल्याला कटिंग करून लावायचं असतं. तर पाहू शकता पुढचा भाग मी छान असा फिनिशिंगमध्ये तयार करून घेतलेला आहे. मागचा भागसुद्धा चेन लावून घेतलेला आहे. तर त्याचबरोबर मला बाही जोडायची आहे, तर तुम्हाला थोडक्यात सांगते. तर हे जोडल्यानंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची आणि त्यानंतर पलटी करून घ्यायचं आणि नंतर जसं आहे फिटिंगचं माप तसं टाकायचं आणि आपल्याला छान असा फ्रॉक तयार करायचा आहे. तर पाहू शकता माझ्याकडं ही लेस होती, तर ही लेससुद्धा मी लावून घेतली आणि सुंदर असं फिनिशिंगमध्ये हा आपला तयार झालेला आहे. आपली जी साडी आहे ना, पैठणी साडी, त्यापासून सुंदर असा वन पीस म्हणा, फ्रॉक म्हणू शकता, सुंदर असा आपला तयार झालेला आहे या प्रकारे. तर परफेक्ट असं कटिंगचं माप दिलेलं आहे. तर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.